काय दिसतंय बघा तुमच्या हातापाशी किती निघाले बघा बघा खाली खालीच बसते तो लय आत्ती झालंय. अहो ती काय उजळलं की पुरून घेतात. काय नाही सगळ्याच पंचनामा करायचं इतक्या जागा एवढंच म्हणलं किती बघा जेवढ्या जागा 5 फुटामध्ये एवढं निघायला लागले ही तोंड आहे तेव्हा ही जी आहे का ही तोंड आहे बारकी उगल काय अंगठा तोंडात धरती केवढी निघली ही बाहेर. ते तोंड लय तोंड मोठं आहे त्याची आपलं ते तोंड करून येत नाही गोगल गायची तो काय दादा ही जी आहे का तेव्हा सगळे तोंड बघा ही जी आहे का हे सगळं तोंड आहे त्याचं असं खाल्लेलं पान ही फोटो घ्या. काय दिवसानं आमच्या लेकरा सुद्धा ते पंचायत राहिली मामा नमस्कार. नमस्ते. मामा काय झालंय आमच्याकडे सुरुवातीला काय ठिकाणी पेरणी झाली होती का जिकडे पाऊस पडला होता तिथं गोगलगाईनं काहीच ठेवलं नाही हो. गोगलगायचं एवढं प्रमाण आहे आणि एवढ्या मोठ्या गोगलगाई आहेत तुम्हाला मी आता वाटलं एक व्हिडिओ पाठवतो. काय केलं पाहिजे सांगा मला. त्याचे पंचनामे करावे लागतील आणि आता नवीन जी पेरणी व्हायली ते फोन येऊन काहीतरी आपलं प्रिव्हेन्शन घेतलं पाहिजे. नंतर काय होईल म्हणजे परत गोगलगाईचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी काहीतरी हां गोगलगाईचा आता पंचनामे एक सांगा तुम्ही करायला जिचं नुकसान झालं त्यांचं लगेच सांगतो. आणि गोगलगाईचं परत होऊ नये म्हणून त्यासाठी काय आपल्याला प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेता येईल तर बघा तो ते पंचनाम्यात तेवढं सांगा सर. लगेच सांगतो मी फोन ठेवला की. ठीक येस हो. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.